नमस्कार. स्वार्थ नेहमीच आंधळा असतो. तो द्वेषाला जन्म देतो आणि शेवटी दुःखाकडेच नेतो. आपण त्यांनाच प्राधान्याने जवळ करावे आणि त्यांनाच सहकार्य करावे जे आपल्या व्यक्तिमत्वात योग्य सकारात्मक बदल करू इच्छितात, त्यासाठी प्रयत्न करतात. ते रस्त्यावर सापाचे खेळ करणारे चमत्कारी गारुडी नसावेत. सन्मान नसेल तर यश हे पोट भरणाऱ्या पण चव नसलेल्या आळणी जेवणासारखे आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, तेही स्वीकारावं लागतं. छाता और दिमाग में यही साम्य है कि दोनों ही खुलने पर काम करते हैं. जब दोनों बंद हो तब बोझ लगते हैं. Forgiveness is the fragrance that the violet sheds on the heel that has crushed it. धन्यवाद.